मी पहिले नंबर. शुभ सकाळ 101. कॅमेरा ऑन कर बाळा. चक्षित तुला प्रार्थना येते ना? पाठ झाली प्रार्थना? जेवढी येईल तेवढी म्हण. आज तू म्हणशील प्रार्थना. ओके. आणि जिथे चुकेल तिथे मी सांगेन. ओके. चालेल. केव्हा सुरू करायचं प्रार्थना? आपण एक थोडा वेळ वाट बघूया ना, सगळेजण जॉईन झाले की एक 5 मिनिटांनी सुरू करूया. 11:05 मी सांगतो तुला केव्हा सुरू करायची. शुभ सकाळ तनिष्का. शुभ सकाळ अंश. शुभ सकाळ. शुभ सकाळ.
तू आहा आणि हे कशाला? यक्षित 5 मिनिट झाले, आता प्रार्थना सुरू होऊ शकतो. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर. मस्त. तनिष्का कॅमेरा ऑन कर मॅडम. ताट बसा सगळ्यांनी. शुभ सकाळ. अश्वी पण आहे तुझ्यासोबत. ओके, सगळ्यांनी ताट बसा, हात जोडा आणि यक्षित प्रार्थना म्हणेल आज. ओके, यक्षित सुरू कर बघा. प्रार्थना मुझे मांगने मानसाने मानसाशी मानसा समवागणे ईचा मुझे प्रार्थना ईचा मुझे मांगने धर्म पुढे घे. धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. पुढचं कडवं येतंय लक्षित. पुढचं कडवं कोणाला येते भोवताली? तनिष्काला येतं. तनिष्का हो. हा सुरू कर. भोवताली. भोवताली दाळ अंधार दुःखाचा सारी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगणे. पाऊले चालो पुढे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान तनिष्का. ओके, यक्षित पाठ करून ठेवायची प्रार्थना. ओके, एक एक कडवं म्हणत जा आणि पाठ करून घे. ओके, आलेत का सर्वजण? आज आज कमी आहेत बरेच जण. कमी आहेत. परीक्षा सुरू झाल्या आहेत का तुमच्या? आता कधीपासून चालू होणार आहेत परीक्षा? एक्झाम कधीपासून चालू होणार आहेत तुमच्या सगळ्यांच्या स्कूलच्या? सर आवाज येतोय का माझा? हा आवाज येतोय. चालेल, मग करूया सुरुवात. हो, सगळ्यांनी हे आणलंय, पुस्तक आणलंय?
प्रिंट आउट आणली सर्वांनी? बघा मागच्या वर्गात आहे ना आपण नदीचे गाणे ही कविता शिकलो, हो की नाही? कोण नव्हता मागच्या वर्गात? सर्व होते का मागच्या वर्गात? हो, सगळेजण होते. हा, तर बघा त्याच्यावरचे जे खालचे प्रश्न उत्तर होते की नाही, मी लगेच कविता शिकवली आणि लगेच प्रश्नांची उत्तर विचारली. तुम्हाला शोधायला जरा वेळ लागला, हो की नाही? मी म्हटलं होतं घरी कविता वाचा 1-2 वेळा. तर त्या कवितेच्या खालचे जे प्रश्न उत्तर आहेत ना, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर आज सगळ्यांनी वही घेऊन या, वही, पेन, पेन्सिल घेतलंय सर्वांनी? तर त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, ठीक आहे? पेज नंबर 26, 26 पेज नंबर 26 नंबरचं पान काढा. नोटबुकला लिहायचे. हा, लिहायचंय नोटबुक मध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत, कारण की प्रश्न आणि ते लिहायला तुम्हाला बराच वेळ लागेल ना. तर प्रश्न फक्त वाचा. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. असं लिहायचं आणि त्याच्या पुढे आन्सरची खून करायची आणि उत्तर लिहायचं, फक्त आन्सर लिहायचं. पहिला प्रश्न कोण वाचेल? अंश वाचेल का बरं? अंशकडे पुस्तक आहे का? पुस्तक नाही, प्रिंट आउट आहे. हा, प्रिंट आउट. सगळ्यांनी नोटबुक आणले ना? ठीक आहे, चालेल, मग करूया सुरुवात. अंश वाच बेटा, पहिला प्रश्न वाच. मंजूळ गाणे कोण गाते? हा. यक्षित, नदी. एका वाक्यात उत्तर लिहा. एका वाक्यात म्हणजे एक शब्द नाही, एक पूर्ण कंप्लीट सेंटेन्स. मंजूळ गाणे नदी गाते. हा, मग आता हे मंजूळ गाणे नदी गाते हे तुम्हाला लिहायचंय नोटबुक मध्ये. लिहा बरं. फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स नंतर आधी एका वाक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे ना, तो लिहा आधी. बघा, मी मदत करतो तुम्हाला. ही माझ्या घरी आली होती, तर माझ्या इथे लॅपटॉप मध्ये काही चालत नव्हतं, तर आम्हाला काही आपण पुन्हा वाचू शकतो का? कोण बोलतंय? एकेकाने हे द्या. आता कोण बोलत होतं? दुर्वा का? दुर्वा. हा, मागच्या काय म्हटलीस तू? परत कविता वाचायची. मागच्या क्लासमध्ये मी हिच्या घरी गेली होती, तर हिच्या आईच्या लॅपटॉप मध्ये आवाज नव्हता येत, तर आपण वापस ते करू शकतो पुन्हा. कविता परत वाचायची असं म्हणतेस का? हा. आता काय करा, आता सर तुम्हाला लिहून दाखवतायत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आता लिहून घ्या वहीत, आणि मग शेवटी आपण एकदा कविता वाचूया, ठीक आहे? प्रश्न लिहायचे का फक्त उत्तर? फक्त उत्तर. प्रश्न लिहायला वेळ लागेल. जर तुम्हाला प्रश्न लिहायचे असतील, ऐका, तर तेवढी 1 किंवा 2 ओळ सोडा आणि मग नंतर आपला वर्ग झाला की मग फक्त प्रश्न लिहून काढा. आता फक्त हे काय म्हणतात, प्रश्नाला जागा सोडा आणि उत्तर लिहून घ्या. दिसतंय सगळ्यांना? मी बोर्डवर लिहित होते. हो सर, दिसतंय. मी असं लिहिलेलं आहे, म्हणजे मंजूळ गाणे नदी गाते.
ते पण बरोबर आहे आणि जे सर लिहित आहे ना ते पण बरोबर आहे. तू कसं लिहिलंस? मंजूळ गाणे नदी गाते. बरोबर आहे ते पण. म्हणजे त्यांनी काय केलंय ना, प्रश्नामध्येच फक्त मंजूळ गाणे कोण गाते, कोणच्या ऐवजी नदी लिहिलं की ते पूर्ण म्हणजे उत्तर होतं पूर्ण सेंटेन्स मध्ये आणि असं. कसं असतं की जसं सब्जेक्ट ऑब्जेक्ट असतं इंग्लिशमध्ये, तसं याच्यामध्ये पण कर्ता, कर्म आणि क्रियापद असं असतं. ओके, मराठीमध्ये त्याला म्हणतात. तर इथे कर्ता कोण आहे? नदी. म्हणजे गाणं कोण गातं? जो कार्य करत असतो. तसं नदी इथे गाणे गाते, म्हणून त्याच्याने सुरुवात करायची कधी पण असं वाक्य जोडताना. ओके, कारण प्रश्न कशाबद्दल विचारलाय? तर गाणं. गाणं हे ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे गाणं गायलं जातंय, हे कर्म आहे. आणि कर्ता आहे नदी, जी की गाणे गाते, म्हणून नदीपासून सुरुवात करायची, म्हणजे ते वाक्य बरोबर जुळतं. ओके, आणि क्रियापदा म्हणजे गाते, जी क्रिया कशाची क्रिया आहे? गाणं गाण्याची क्रिया, म्हणून गाते सगळ्यात शेवटी येतं. ओके, तू लिहिलेलं पण बरोबर आहे. तसं लिहिलं तरी मार्क मिळतात, म्हणजे ते पण चुकीचं कन्सिडर केलं जात नाही. पण वाक्यरचना अशी करायची असते, कर्ता नंतर कर्म आणि त्याच्यानंतर क्रियापद. ओके, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब किंवा प्रोवर्ब असं मराठीची वाक्यरचना असते. काय म्हणते अस्मी, काही विचारायचंय का? आन्सर तुम्ही चूक लिहिलाय की नाही? काय मला ऐकायला नाही आलं. म्हणजे ती विचारते हे क्वेश्चन आहे की आन्सर आहे? आन्सर. तू वाच आणि सांग काय आहे. अस्मी वाच, सरांनी लिहिलंय बघ बोर्डवर. हा, वाच आता अश्मी. वाच इथनं. अबे इथनं सुरू कर. हा फक्त क्रमांक आहे. ओके, ही म्हणजे तुमची मार्जिन असेल अशी नोटबुकमध्ये, बरोबर. प्रश्न पहिला असं वाचायचं, आणि प्रश्न पहिला मतलब प्रश्न, नंबरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर प्रश्न काय आहे? मंजूळ गाणे कोण गाते. ओके, आणि त्याचं उत्तर काय लिहितोय आपण? अश्मी वाच बरं. दुर्वाचा आवाज बरोबर येतो, अस्मीचा आवाज खूप बारीक येतो. ती काय म्हणते कळतच नाही. मंजूळच्या नंतर काय आहे? गाणे. गाणी. गला आची दिसत मात्रा. नाहीये मला. आता हा, आणि अश्मीला एकदा वाचायला सांग दुर्वा. मी एकदा वाच ना. नदी हा, बरोबर. गाणी नाही, नदीच्या नंतर एक शब्द आहे ना दुसरा, म वरती आमची मात्रा, बरोबर. मग कसं वाचले? मंजूळ, बरोबर. नदी मंजूळ गाणे गाणे गाते. गाते, बरोबर. झालं सगळ्यांचं लिहून? नाही. ओके, सुरुवात झालं. यक्षितचं झालं. ओके, तनिषा. पुढचा प्रश्न घ्यायचा मॅडम. झालंय का सर्वांचं लिहून? कोणाचं बाकी आहे? ठीक आहे, चालेल, पुढचा प्रश्न घेऊया. तनिष्का, हा. पुढचा प्रश्न वाच. गावे कुठे वसली आहेत? कोठे. गावे कोठे वसली आहेत? कोण उत्तर सांगेल?
कोण सांगेल उत्तर? अभ्यास नाही केला कोणीच? दुर्वा, चला मी कवितेच्या ओळी म्हणून दाखवतो हा, त्या म्हटल्यानंतर उत्तर सांगा कोणीतरी. कशा आहेत कवितेच्या ओळी? दरी दरीतून मनातून जुळजुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते, वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती मी येऊन ते मला भेटती. आता सांगा गावे कुठे वसली आहेत? सांगा अंश. निश्चित. गावे तीरावरती. बरोबर. गावे नदीच्या तीरावरती बसली आहेत असं लिहावं लागेल आपल्याला. गावे लिहून घ्या सगळ्यांनी. दिसते सगळ्यांना? हो सर दिसतंय. आणि या प्रश्नाचं उत्तर लिहून झाल्यावरती शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे, पूर्ण विराम. बघा तुम्हाला बोर्डवर दिसतंय. वाक्य पूर्ण झाल्यावरती आपण पूर्ण विराम देतो ना, लक्षात ठेवा म्हणजे ते व्याकरणाच्या दृष्टीने. झालं का लिहून सगळ्यांचं? ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया.
अनिशा, पुढचा प्रश्न वाच. नदीवर शीतल छाया कोण धरते? सांगशील का उत्तर? शोध बरं पुस्तकात. नदीवर शीतल छाया कोण धरत? ते त्या प्रश्नाचं उत्तर ज्या कडव्यात आहे ना ते कडवं मी वाचते, लक्ष द्या. हा. फुलवेली मज सुमने देती, कुठे लबाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. प्रश्न काय आहे? नदीवर शीतल छाया कोण धरत? कोण सांगेल? वाचा वाचा, कोण सांगेल मला उत्तर? कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. सापडलं का उत्तर? आपुली. हा तनिष्का बोल. अमृतरूम. आम्रतरू. आम्रतरू आम्रतरू म्हणजे काय? आंब्याचं झाड. आम्र म्हणजे आंबा, तरू म्हणजे झाड. आम्रतरू. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. नदीवर शीतल छाया कोण धरत? नदीवर शीतल छाया आम्रतरू धरते, असं उत्तर लिहायचं. किंवा सर लिहून दाखवताय बघा बोर्डवर. आम्रतरू नदीवर शीतल छाया धरते. सर शीतल लिहिताना आपल्याला दीर्घ लिहायचा आहे. शीतल. शीतल म्हणजे थंड. हो, पण तितकं कसं काय? कोण बोलताय? कोण? यक्षित का? कोणत्या जागावरती मी आम्रतरू लिहिलेलं आहे? कोण याच्या शब्दाच्या ठिकाणी तू आम्रतरू लिहिलंय असंच ना? मी आम्रतरू लिहिलेलं आहे. काय उत्तर वाच तू. नदीवर शीतल छाया आम्रतरू धरते. बरोबर. ते पण बरोबर आहे. सरांनी तुम्हाला व्याकरणाच्या दृष्टीने सांगितलं ना, कर्ता कर्म क्रियापद, तर त्याच्यासाठी सरांनी तसं लिहिलंय. पण तू जे लिहिलंय ते पण बरोबर आहे. फक्त धरते नंतर प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क आहे की नाही, उत्तर लिहिताना फुल स्टॉप द्यावा लागेल आपल्याला. धरते नंतर प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क आहे, तोनी उत्तरात लिहायचा, फुल स्टॉप द्यायचा. तू लिहिलं ते बरोबर आहे. झालं का सगळ्यांचं लिहून?
हा दुर्वा, पुढचा प्रश्न वाच. दुर्वा, पुढचा प्रश्न वाच. दुर्वाकडे पुस्तक नाहीये का? प्रश्न शब्द तुझा कॅमेरा थोडासा ऍडजस्ट कर दुर्वा, तू दिसत नाहीयेस. हा नाही दुर्वा काय माहिती काय घ्यायला गेली होती वाटतं. वाच दुर्वा. म्यूट आहे तू, म्यूट. हा अनम्यूट कर. नदी जिथे जाईल तेथे कोण काय 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 रेल परत एकदा वाच, दुसरा शब्द परत एकदा वाच, नदीच्या पुढचा शब्द. नदी नदी जिथे हा जाईल तेथे काय रेल करेल. हा बरोबर. माहितीये का तुला उत्तर? नाही. बघा लक्ष द्या. त्याचं उत्तर ज्या कडव्यात आहे ते कडवं वाचते कवितेचं. मी कोणाची मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. जेथे जाईन तेथे काय करेल मी? जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. प्रश्न काय आपला? नदी जेथे जाईल तेथे काय करेल? सांग तनिष्का. कोण सांगेल? हा अनिशा सांग. फुलवेल बाग मनोहर आनंदाचे. हा बरोबर. सर लिहिताय उत्तर. सगळ्यांनी उत्तर लिहून घ्या. आता तसंच आता बाग कोण फुलवत आहे? बाग फुलली जाते बरोबर. मग करता काय येईल त्याच्यात? सब्जेक्ट काय आहे? फुलविल इज वर्ब होतं. ओके, म्हणजे तुमचं क्रियापद. बाग फुलवण्याची क्रिया आहे बरोबर. मग करता काय येईल याच्यात? फुलवेल करेल. फुलविल इज वर्ब. ओके, क्रिया होती, ती क्रिया असते फुलव, बाग फुलवण्याची. ओके, आणि काय फुलवलं जातं? बाग. ओके, तर आपण बाग पासून सुरुवात करू. बाग फुलविन. नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेन. मनोहर म्हणजे काय? सुंदर. नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेन.
झालं का लिहून सगळ्यांचं? बघा प्रश्न दुसरा घेऊया आता. प्रश्न दुसरा, कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. कोण वाचेल पहिली ओळ? अस्मी. अस्मी पहिली ओळ वाच. प्रश्न दुसरा. नदीच्या प्रश्न दुसरा. नदी प्रश्न दुसरा वाचायचा आहे तुला अस्मी. कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. सापडलं का? सापडला का? अस्मीला प्रश्न सापडला का? फुलवेली मग पुढे बघा टिंब टिंब. त्या टिंब टिंबची जागा तुम्हाला भरायची. तिथं कुठला शब्द येईल हे तुम्हाला कवितेत शोधून लिहायचं आहे त्याचं उत्तर. आणि ते उत्तर लिहून झाल्यानंतर ती जी टिंब टिंबची जागा दिली ना तिथे उत्तर लिहून त्याला खाली एक आडवी लाईन ओढायची, अंडरलाईन करायची. रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स आपला क्वेश्चन असतो की नाही इंग्लिश मध्ये, तर तसा प्रश्न आहे हा. फुलवेली मज त्याचं उत्तर लिहून त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. कोण सांगेल मला उत्तर? शोधा बरं. हे नोटबुकला करायचंय का ऍक्सेस करायचंय? नाही, लिहायचं ते उत्तर लिहा नोटबुक मध्ये, पुस्तकात नाही. हा सांग तनिष्का. फुलवेली मज सुमने देती. बरोबर, सुमने. फुलवेली मज सुमने देती. सुमने म्हणजे काय? सुमन म्हणजे काय? सुमन म्हणजे फुल. समानार्थी शब्द येतो फुलाला. ओके, अशी अंडरलाईन करायची. बोर्डवर दाखवली बघा मी.
प्रश्न कोण वाचतं? यक्षित वाचतो का? कुठे कुठे टिंब टिंब खेळत बसती? कुठे केलं का? हा, काय उत्तर आहे? शोधा कवितेमध्ये. मला कोणाला? कोण देतं उत्तर? अंश. मी हा, सांग. लवाई हा, लव्हाळी. कुठे लव्हाळी खेळत बसती? लव्हाळी हे उत्तर लिहायचं आणि त्याला खाली अंडरलाईन करायची. लव्हाळी ही पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती असते, हिरव्या रंगाची, अशी गुळगुळीत असते खूप ती. आपण जर त्याच्यावरती पाय वगैरे ठेवला ना, तर आपण घसरून पडून जातो त्या याच्यावरून. इतकी गुळगुळीत असते ती वनस्पती लव्हाळी. पुढचा प्रश्न घेऊया. कुठे डॅश डॅश माझ्यावरती? सर्वजण लिहिताय ना? लिहून झाल्यानंतर लगेच ग्रुपला पोस्ट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कसं लिहिलंय कळेल आम्हाला. कुठे टिंब टिंब माझ्यावरती? कोण सांगेल उत्तर? हा, तनिष्का सांग. आम्रतरू. हा, कुठे आम्रतरू माझ्यावरती? तीन नंबरचं कवितेचं कडवं आहे ना, त्याच्यातच ह्या सगळ्या रिकाम्या जागा भरा. त्याची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे हे 3 नंबरचं कडवं आहे. कुठे आम्रतरू माझ्यावरती? झालं लिहून? पुढचा प्रश्न आहे, टिंब टिंब आपुली छाया धरती. अस्मी सांगेल का उत्तर? दुर्वाचा आवाज बरोबर येतो, अस्मीचा आवाजच येत नाही. माईकच्या समोर ये ना जरा. आवाज खाली गेला का? नाही. भिंतीवर लिहितोय? अस्मी, अस्मी उत्तर देईल का? काय उत्तर द्यायचं? सांग तनिष्का. शीतल. बरोबर. शीतल आपुली छाया धरती.
शीतल आपुली छाया धरती. याच्यामध्ये बघा हे जे कडवं आहे ना बघा, फुलवेली मज सुमने देती, त्याच्यानंतर आहे ना फुल स्टॉप नाही दिलेला, स्वल्पविराम दिलेला आहे. पहिली ओळ दुसरी ओळ, कुठे लभाई खेळत बसती, स्वल्पविराम आहे. कुठे आम्रतरू माझ्यावरती, स्वल्पविराम आहे. शीतल आपुली छाया धरती, शीतल आपुली छाया धरती, इथे मात्र पूर्णविराम आहे. त्याच्याकडे लक्ष द्या लिहिताना. कुठे स्वल्पविराम आहे, कुठे पूर्णविराम आहे. झालं का लिहून सगळ्यांचं? ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा. बघा जोड्या जुळवा असं लिहिताना तुम्हाला अ गट आणि ब गट असे 2 गट करायचे आणि मग त्याच्या जोड्या तुम्ही एक तर स्लँडिंग लाईन टाकून लिहू शकता किंवा त्याचं बरोबर उत्तर त्याच्या समोर लिहून उत्तर लिहू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा. सर लिहून दाखवताय बघा, अ गट आणि ब गट. अ गटामध्ये पहिला जो शब्द आहे तो आहे झुळझुळ, मंजूळ आणि शीतल. आणि इकडे दिलेलं आहे ते मिसमॅच असतं. हा, गाणे, छाया आणि पाणी. झुळझुळ काय असतं बरं? कोण सांगेल मला? पाणी. बरोबर, झुळझुळ पाणी. मंजूळ? हा निशा सांग. पाणी. आणि शीतल? जे उरलं आहे ते उत्तर आहे. शीतल छाया. लिहा मग. पूर्ण लिहितो आणि एकदाच दाखवतो. हा, सर आम्ही सर आणि मॅडम आम्ही क्लास सोडतोय. मला जायचंय. निशा सॉरी. हा ओके, काही हरकत नाही. थँक्यू मॅडम. तर थोडासा वरती धरा ना. हो, 1 मिनिट सर लिहिताय ना, दाखवतील 1 मिनिट. दिसतंय आता? ओके, दिसतंय.
झालं सगळ्यांचं लिहून? अक्षितचं झालं. ओके दुर्वा. प्रश्न चौथा जो आहे ना तो तुम्हाला हे शब्द असेच लिहा, कॉपी करायची आहे. ते शब्द तुम्हाला पुस्तकातून पाहून पाहून तसेच वहीत लिहून काढायचे आहेत. तो गृहपाठ देऊया. हा तो गृहपाठ झाला का सर? तुमचं हे प्रश्न तिसरा लिहून झाला ना? ओके. कोणता? हा कोणी काही विचारताय का? अभ्यास काय आहे? काय अभ्यास काय आहे? प्रश्न क्रमांक चौथा गृहपाठ आहे तुम्हाला. आणि प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा पण बघा काय आहे. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा. कवितेचं जे चित्र आहे ना पुढे बघा 25 नंबरचं पेज, 25 पेज नंबर. ते जे चित्र आहे की नदी वाहत येते, ते मुलं खेळतायत, त्या बायका पाणी भरून नेत आहे, नदीच्या किनाऱ्यावरती गाव बसले, डोंगर दऱ्या दिसत आहेत, पक्षी उडताय. तर हे सगळं तुम्हाला जे जे दिसतंय चित्रामध्ये ते तुमच्या शब्दामध्ये 5 वाक्य लिहून पुढे. हा तुम्हाला गृहपाठ आहे. काय? प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा. आणि आता जे तुम्ही सगळं लिहिलंय की नाही हे सुपर पोस्ट करा, म्हणजे आम्हाला बघायला मिळेल तुम्ही कसं लिहिलंय ते. कारण की इथे ना काही वेळेस क्लिअर स्क्रीन दिसत नाही ना, तर ते मग क्लिअर कळत नाही तुम्ही कसं लिहिलंय ते. ठीक आहे, गृहपाठ समजला सर्वांना? ठीक आहे, मग थांबूया आपण इथे आता, वर्गाची वेळ होत आली आहे. गृहपाठ लक्षात आला ना सगळ्यांना? प्रश्न चौथा
आणि जे प्रश्न शब्द दिलेत प्रश्न 4 मध्ये ते जसेच तसे लिहायचे. आणि प्रश्न 5वा, चित्र बघायचं नदीचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं याच्यावरती 5 वाक्य लिहायची. जसं की मुले नदीत खेळत आहेत, उडत आहेत चित्रामध्ये, बरोबर? असे 5 वाक्य लिहायची तुमच्या मनात. ओके, काय काय दिसतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, सगळ्यांचं लिहून झालंय. मग थांबूया इथे आपण आज. कोणाला काही सांगायचं आहे? किंवा कोणाला काही काही म्हणायचं विचारायचंय आहे? का कुणाला? ठीक आहे तर मग गणपतीमध्ये ओके, चालेल. काही विचारत होते गणपती का सर? उत्सवामध्ये कोण मजा केली? नाही, तेच म्हटलं, गणपती हा. कोणाकोणाच्या घरी आहेत? आणि सोसायटीमध्ये पण असतात ना सार्वजनिक गणपती. ध्रुवाकडे आहे, अक्षितकडे आहे. अनुष, तुमच्याकडे पण गणपती आहेत? तर माझ्या घरी नाही बसलाय. हो, बरं. माझ्या मोठ्या आईकडे बसलाय. मोठ्या इकडे बसला. अच्छा. पण बसला तरिष्काकडे आहे का? नाही. लक्षित? माझ्याकडे नाहीये. अंशच्या घरी आहे का गणपती बाप्पा बसलेले? नाही. यक्षितच्या? सर तुमच्याकडे पण असतात का गौरी गणपती? हो, आमच्याकडे पण आहेत गणपती. गौरी पण? गौरी आमच्या इकडे आहेत, मोठ्या भावाच्या घरी असतात. अच्छा. चला मग आपण थांबूया इथे. ठीक आहे, चालेल. चला, चला, बाय. बाय सगळ्यांना.